ऋषी शेटे यांच्यावरती जमावानं हल्ला केलाय। जमावाने ऋषी यांच्या गाडीची देखील तोडफोड केली आणि चाकूने वार केले अशी फिर्याद दाखल करण्यात आली। दरम्यान या फिर्यादीच्या नंतर 90 ते 100 जणांवरती रात्री उशिरा गुन्हा दाखल झालेला आहे, तर 7 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरती अतिक्रमण काढण्याची मागणी ऋषी शेटे यांनी केली होती। अतिक्रमण काढण्याची तक्रार करणारे ऋषी शेटे गणपती मंदिर परिसरामधून जात असताना जमावानं त्यांच्यावरती हल्ला केलेला आहे। पोलिसांनी आता शांतता राखण्याचं आवाहन केलंय। लगेच पोलीस टीम तिकडे पोहोचलेला आहे स्पॉटवर आणि तिथून आम्ही 7 लोकांना आता आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि आता कंप्लेंट रजिस्टरच्या प्रक्रिया सुरू झालेला आहे। फक्त एवढंच विनंती आहे, पूर्ण नेवासा पोलीस स्टेशन स्तरावर आणि तालुकाच्या आणि पूर्ण नगरमध्ये मी सर्वांना विनंती करतो, जे कोणीही कायदा त्यांच्या हातावर घेतला तर कोणाला सोडणार नाही। आम्ही कायदेशीर कारवाई सुरू केलेला आहे। यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। थोड्याच वेळात पुढचे अपडेट्स माधवी सोबत। बघत रहा एबीपी माझा। लक्ष्मणाने बाण घेऊन एक रेषा काढली, लक्ष्मण रेषा म्हटले जाते, पण त्यांनी बाणाने वगैरे अशी